जय हो धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावानी होटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संताजिया चरण संताजिया तुझे चरण संताजिया जगमाताने कते स्वामी जगमाताने कते श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मजित कला जयांची केली स्मरण होय सकळे विद्यांचे आदिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एक नाथा पायी माता देवीला पायी माता देवा पायी माता देवीला शरण शरण एक नाथा पायी माता देवीला पायी माता देवीला पायी माता देवीला शरण शरण एक नाथा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गंगावशुद्धं नित्यपादस्पर्शं सर्वेष्टितं चुम्बितपुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं
सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखयश्च वेदांत शास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम. श्री संतांचे माथाचरणावरी साष्टांगी करी दंडवत. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी आणि भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सृष्टीचा मालक चालक पालक ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र प्रभू रामलल्लाच्या प्रकट दिनानिमित्त सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परमपूजनीय परम वंदनीय गुरुवर्य शिवगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने परमादरणीय वंदनीय गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या साधनास्थली परमपूजनीय वंदनीय प्रेममूर्ती महंत गुरुवर्य स्वामी हरिशरणगिरीजी महाराज श्री क्षेत्र राम दरबार संस्थान अधिपती महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने परमपूजनीय वंदनीय हरिभक्तपरायण संदीपानजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आणि समस्त राम दरबार भक्त परिवार सर्वांच्या संकल्पनेतून सहकार्यातून गोड असा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी असणारा संपन्न होतोय. नामयज्ञाचं 11वं वर्ष आहे. याचा अर्थ पुढच्या वर्षी एक तर पूर्ण होतंय 12 वर्ष. म्हणून एक तपाच्या पूर्ववर्ष पुढच्या वर्षी एक तर पूर्ण होणार आहे. आणि म्हणून असं 11वं वर्षाच्या निमित्ताने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजचा 6वा दिवस. या 6व्या दिवसाची कीर्तन पुष्पसेवा श्रीगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या प्रेमाने पूजनीय वंदनीय गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे आली आहे. यथामती यथावकाश तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून करू ताजवर या देवाचं भजन. विठ्ठला विठ्ठला या कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र राम दरबार संस्थान परमार्थिक प्रेमास्तव सगळी ही वारकरी संप्रदायाची दिग्गज मंडळी 8 दिवसासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये पूजनीय महंत गुरुवर्य हरिभक्तपरायण गोवर्धन गिरीजी महाराज वरखेड आश्रम हे या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा महाराज संगीत अलंकार संगीत रत्न सुरेल कंठातून ज्यांनी चाल गायली असे परम आदरणीय पूजनीय हरिभक्तपरायण चंद्रकांतजी महाराज सावंत हे या ठिकाणी योगयाज. म्हणजे असा माल खायला मिळतो हे आमचं भाग्य आहे. रोज दिवसभर महाराजांबरोबर असतात आणि आज या ठिकाणी आले. चाल सुंदर चाल गायली. त्यांच्याबरोबर ज्यांनी असणारी चाल गायली अशी संगीत विशारद संगीत अलंकार पूजनीय नवनाथजी महाराज काळे, परमादरणीय हरिभक्तपरायण शरद महाराज गायकवाड, परमादरणीय हरिभक्तपरायण नेमाने महाराज, परमादरणीय हरिभक्तपरायण शंकर महाराज गायकवाड, परमादरणीय हरिभक्तपरायण संदीप महाराज वाडे, परमादरणीय हरिभक्तपरायण कंसे महाराज, रमेश महाराज वाडे, हरिभक्तपरायण रमेश महाराज वाडे, हरिभक्तपरायण कंसे महाराज, विठ्ठल महाराज अवताडे, हरिभक्तपरायण विठ्ठलजी महाराज अवताडे आणि कणकुरी इथून आलेले हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज पवार आणि आत्ताच आले हरिभक्तपरायण दादा महाराज तोडमल. मी फोन केला होता, फोन झाला होता. सर्व प्रभू प्रिय सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करतो. मृदंगाचार्य मृदंग विशारद हरिभक्तपरायण
याच्यात आलं का नाव त्यांचं? प्रतीक महाराज. असं आहे. कारण त्यांच्याकडून वाजून घ्यायचंय मला. माझ्याबरोबर आलेले आमचे गाडीचे चालक पंढरनाथ महाराज चौधरी महाराजांचे चालक. नाही हे ते असले. हो बजनी बरं. लहानू महाराज तनपुरे. हरिभक्त परायण लहानू महाराज कणकोरीकर. विठ्ठला 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 सर्व प्रभू प्रिय सज्जन मायबाप सर्वांच्या चरणी वंदन करतो. सर्वांचं दर्शन घेतो. तुमचं मस्तक ये पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संता वारकरी संतांच्या वारकरी सर्वांच्या चरणी वंदन करतो. तुमचं सर्वांचं दर्शन घेतो आणि या शिवेला प्रारंभ करतो. सज्जन हो, अतिशय पवित्र, जगातली पवित्र, पॉवरफुल, तुमचं आमचं कल्याण करणारे प्रभू रामचंद्राने च्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही जागा आहे. कारण जवळ पवित्र गोदावरी गंगा आहे आणि जगातली सर्वश्रेष्ठ गंगा कोणती असेल बरं का, ही गोदावरी आहे बरं का. कोण म्हणतं? नामदेव महाराज म्हणतात. मेटे महाराज नाही, म्हणजे मी नाही म्हणत, नामदेव महाराज म्हणतात. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊले परियसा, ऐसा ठसा नामाचा. महाराज सांगतात काशीला जर 1 महिना जाऊन भजन केलं आणि बाजा ठाणले या कायगाव गोदावरीच्या तीरावर 1 दिवस भजन केलं, 1 दिवस जर गोदावरीच्या कडेला जाऊन पुण्यकर्म केलं तर काशीला 1 महिन्याचं पुण्य केलेलं फल प्राप्त होतं. ही पवित्र जागा आहे, मोक्षाची जागा आहे, ताकद देणारी जागा आहे, पुण्य कमावण्याची जागा आहे. आणि म्हणून सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी या गोदावरीचं उदर पोट निवडलं, बेट निवडलं. नाशिकपेक्षाही श्रेष्ठ नाशिक, त्र्यंबकेश्वरपेक्षाही श्रेष्ठ, काशीपेक्षाही श्रेष्ठ. कशाहून हो? अहो मी पटवून देतो तुम्हाला. नाशिकला जर मोक्ष मिळाला असता, नाशिकला जर मोक्ष मिळाला असता तर भगवान प्रभू रामचंद्र त्या हरणामाग कायगाव पर्यंत कशाला पळाला असता? बरोबर आहे, तिथंच मारला असतं ना त्याला. पण तिथं मोक्ष नाही, मोक्ष देणारी जागा ही आहे. इथून पुढून पवित्र या जागेमध्ये आणि पवित्र गंगेच्या तीरावर श्री क्षेत्र राम दरबार या संस्थानावर या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण असणाऱ्या नानी आणि नानींची असणारी ही कर्मभूमी आणि नानींनी पूजनीय महाराजांच्या असल्या खांद्यावर स्वामीजींच्या ही धुरा दिली आणि आज या ठिकाणी ही परमार्थाची क्रांती झाली. विठ्ठला विठ्ठला अप्रतिम अप्रतिम. मंदिरात गेलं आणि प्रभू रामलल्लाचं दर्शन केलं की असं वाटतंय आपण अयोध्येलाच आलं, अयोध्येला आल्यासारखं वाटतं. 22 जानेवारीची प्राणप्रतिष्ठा पूजनीय वंदनीय गुरुवारी महंत स्वामीजींनी आणि आम्ही जवळून पाहण्याचा योग आला. सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने अयोध्येमध्ये आम्हाला जायला मिळालं, राहायला मिळालं. ते अप्रतिम नयन रम्य दृश्य ते पाहायला मिळालं आणि भरपूर खायलाही मिळालं. तिथं आनंद. असं अप्रतिम हे तीर्थस्थान आहे. आणि मला तरी वाटतं ही जागा जरी अगोदर नानीची असली, ही जागा, हे शेत
जरी अगोदर नानीचं असलं तरी मला असं वाटतंय महाराज, ही जागा मला संकेत देते, ही जागा मला काहीतरी खुणावते. कोणत्या तरी कालखंडामध्ये या जागेवर एखाद्या महान साधू पुरुषाने तपश्चर्या केलेली असावी अशी ही जागा आहे. ही जागा सामान्य नाही आहे. या जागेवर केलेलं पुण्य, या जागेवर केलेलं पुण्य मायबाप चिळभर सुद्धा वाया जाणार नाही. तुका म्हणे निवेतनू रज करू लागता, रज करू लागता, रज करू लागता. तुका म्हणे रज करू लागता, रज करू लागता, रज करू लागता. तुका म्हणे निवेतनू. तनू, तनू म्हणजे शरीर. हा, शांत होतं इथालेर शरीर. शरीराचा जी हा त्रिविध ताप आहे, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक. त्रिविध तापाची झाली बोळवण. देखील चरण या संतांचे चरण पाहिले, कारण ही संतांची भूमी आहे की तुमचा आमचा ताप गेल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला माप झाल्याशिवाय राहणार नाही. अशी पवित्र श्री क्षेत्र राम दरबार संस्थान आणि या ठिकाणी आजची ही सेवा, या सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा गोड अभंग आहे 4 चरणाचा. कोण तुकाराम महाराज? ज्यांनी हाडाचं काळं रक्ताचं पाणी केलं, अथांग विश्वाला जगाला ब्रह्मांडाला सुख दिलं, किंबहुना तुम्हा आम्हाला सुखाच्या शेजेवर आरूढ केलं, ते तुकाराम महाराज बरं का. कोण तुकाराम महाराज? ज्यांनी रात्रंदिवस परमार्थ केला आणि तुमच्या माझ्यासारख्या पामाराला आवाज दिला, ते तुकाराम महाराज. विठ्ठला विठ्ठला. कोण तुकाराम महाराज? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु, ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? तर अख्ख्या जगाने पांडुरंगाची पूजा करावी, पण ज्या पांडुरंगाने प्रत्यक्ष येऊन ज्या तुकोबरायची पूजा करावी. जयाने पूजिले आदरे पांडुरंगे, जयाचे पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाणे प्रसंगी. ज्या पांडुरंगाने हात जोडावं, तुकोबा तुकोबा, बसा विमानामध्ये पूजा करून बसा. आपल्याला काली पिली सुद्धा भरात नाही महाराज लोक. काय अधिकार? ते जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी मायबाप या जगाकडे, विश्वाकडे, ब्रह्मांडाकडे पाहिलं दादा. या जगाचं निरीक्षण केलं, या जगाचं संशोधन केलं, या जगाकडे लक्ष दिलं. आणि तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, अंडाच्या जाराच्या श्वेदेची उद्भिजे 4 खाणी आहे. 4 खाणीमधून 184 योनी हे जग जन्माला आलं. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे ब्रह्मांड जन्माला आलं. 4 खाणीमधून 184 योनी जग जन्माला आलं. एवढं मोठं जग जन्माला आलं, पण हे जग दुःखी झालं असं तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं. दादा, या जगात कोणी सुखात नाही, कोणी मजेत नाही, कोणी खुशीत नाही, कोणी आनंदात नाही, कोणी काही नाही, काही नाही, काही नाही दादा. उगं लोक सकाळी झोपेतून उठते, एकमेकाला भेटते, भेटले का हा राम राम, जय हरी, नमस्कार, हा काय चालला, हा मजेत. कशाचं मजेत आहे? रेट्यापणा चालला. मजेत बिजेत कोण नाही आहे. कीर्तनात जरी बसले तरी कांद्याची चिंता आहे, इज्जत चमकायला लागली. मी म्हणतो असं नाही. कबीर महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया गर बैरागी. सगळे दुःखात आहे भाऊ, सगळे. कोण कोण? सगळे दुःखात आहे. कोणाला कशाचं दुःख, कोणाला कशाचं दुःख, भिन्न भिन्न प्रकारचं दुःख, वेगळं वेगळं नाना प्रकारचं दुःख असू शकतं, पण दुःख प्रत्येकाला आहे. कोणाला सत्याचं दुःख आहे, माझी सत्ता आली पाहिजे, तू येऊन दे भाऊ, आमच्या काय बापात जायचं. कोणाला सत्तेचं दुःख आहे, माझी सत्ता आली पाहिजे. कोणाला संपत्तीचं दुःख आहे, कोणाला संततीचं दुःख आहे. आज या जगात अवलादीमुळे, संततीमुळे 70-80% लोक झोडतात. आज अवलादीमुळे, अवलादीचं संततीचं दुःख आहे. कोणाला सत्तेचं दुःख आहे, कोणाला संपत्तीचं दुःख आहे, कोणाला संततीचं दुःख आहे, कोणाला धनाचं दुःख आहे, कोणाला मानाचं दुःख आहे, कोणाला ज्ञानाचं दुःख आहे.
अरे कशाचं कासत नाही, दुःखच आहे ना. श्रीमंताला सोन्याची अडचण आणि गरीबाला मिठाची अडचण, कशाची कासत नाही, पण अडचणच. आणि ही सगळ्याला आहे, ही सगळ्याला दुःख आहे. मग तो लहान असू की मोठा, गरीब असू की श्रीमंत, स्त्री असू की पुरुष, पुढारी असू की व्यापारी, शेतकरी असू की वारकरी, अरे चोर असू का कीर्तनकार. आता पटलं असेल तुम्हाला, बरं झालं बाई. आपल्याविषयी बोललं का मजा वाटायची लोकांना. सगळ्याला दुःख आहे. या जगामध्ये कोणी सुखात नाही, कोणी मजेत नाही, कोणी आनंदात नाही. आणि मग का दुःखी आहेत या जगातले लोक. तुकोबारांनी निरीक्षण केलं, हे जग दुःखी का झालं. तर तुकोबाराच्या लक्षात आलं, हे जग ज्या देवापासून निर्माण झालं, ज्या धर्मात निर्माण झालं, त्या देवाला, त्या धर्माला, त्या संस्कृतीला, त्या परंपरेला, त्या संतांना, त्या ग्रंथांना हे जग विसरून गेलं. म्हणून हे जग दुःखी झालं. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी. 84च्या जो धर्माला विसरला, देवाला विसरला, संताला विसरला, जो विसरला त्याचा पाय दुःखात घसरला. तुम्ही आम्ही सगळंच विसरलोय. आज सगळं विसरलो महाराज. काही माणसं म्हणतील काय विसरलो. अरे काही नाही विसरले ते विचारा. विठाला विठाला विठाला. आज जगात माणसं सैर वागायला लागले. हे आज श्री क्षेत्र राम दरबार सारखे आश्रम आहेत म्हणून तरी वाहत्या पाण्यामध्ये काहीतरी भिंत असली तर पाणी स्थिर राहतं. कन्याकुमारीचा समुद्र जेवढा खवळतो तेवढा रामेश्वरचा समुद्र खवळत नाही, शांत आहे. का. तिथं रामसेतू आहे. विठाला विठाला त्याच्यावरही गदा आणली होती मध्ये सरकारने, रामसेतू तोडायचा. यांचं काय पोट दुखत. पण या हिंदुस्थानचा महान असा तत्वज्ञ, सायंटिस्ट, या देशाचा माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, त्यांनी सिद्ध केली. त्यांची जन्मभूमी रामेश्वर आहे. त्यांनी सिद्ध केलं. सरकारला सांगितलं, तत्कालीन त्या काळातल्या सरकारला, बाबा रामसेतू जर तोडताना तर थोबरड पडताना मरावं लागेल सगळ्या भारताला. कारण जर तो सेतू तोडला तर हा समुद्र स्थिर राहणार नाही. रामेश्वरचा समुद्र काश्मीरला भेटायला येईल, हे दृश्य निर्माण होईल. समुद्र रेखांना ओलांडावी. ज्ञानोबारांची ओवी आहे गोड. देवाने आज्ञा आहे देवाची, तिथं थांब म्हणून तिथं थांबला. नाही तर तो सुद्धा कीर्तनाला आला असता. समुद्र देवाची आज्ञा आहे. म्हणून हे जे बंधारे आहेत, संस्थानं म्हणजे बंधारे आहेत तुमच्या आमची संस्कृती थांबवण्याची, संस्कृतीचं रक्षण करणारे स्थान आहेत, संस्कृतीला बळ देणारे स्थान आहे. ही तुमच्या आमच्या धर्माचं ज्ञान आहे, तुमच्या आमच्या धर्माची ताकद आहे, तुमच्या आमच्या धर्माची ऊर्जा आहे, तुमच्या आमच्या धर्माची शक्ती आहे. हे शक्ती केंद्र आहे म्हणून तुमचं आमचं काहीतरी आज बरं आहे, नाही ते काही खरं नसतं. विठाला 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 म्हणून मायबाप संतांनी ज्यावेळी तुमच्या आमच्याकडे पाहिलं त्यावेळी संतांच्या डोक्यामध्ये एकच समीकरण आहे, परमार्थ करणं हे माणसाचं काम आहे. माणसाने परमार्थ करावा असा संतांचा अट्टहास आहे. नवे नवे परमार्थ करतो तोच माणूस आहे. माणूस म्हणजे परमार्थ नव्हे, परमार्थ करतो तोच माणूस आहे. माणसाची व्याख्या काय. ज्याला 2 हात आहे, 2 पाय आहे, तोंड आहे, नाक आहे, डोळे, माणसासारखा दिसतो तो माणूसच असतो. बिलकुल नाही. मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी हिन पशु होणी, नाही तरी हिन पशु होणे. माणूस आहे पण भजन करीत नाही. काय थोरपण जाळायाचे, काय थोरपण जाळायाचे, काय थोरपण जाळायाचे, काय थोरपण जाळायाचे, काय थोर
जानवे तुका म्हणे माझ्या प्रभा वैराग्य मूर्त जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माणूस आहे, माणसासारखा दिसतो, गाडी आहे, माडी आहे, बंगला आहे, ऐश्वर्य आहे, इस्टेट आहे, पण त्याला भजन आवडत नाही. त्याचं मोठ्यापणे काय घासलेट टाकून जाळायचं आपल्याला. मी नाही म्हणत, तुकाराम महाराज. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळायाचे. म्हणून तुकाराम महाराजांनी या माणसाकडं, जगातल्या माणसाकडं पाहिलं तर तुकाराम महाराज नव्हे, साऱ्या संतांचं समीकरण आहे. माणूस म्हणजे परमार्थ, परमार्थ करतो तोच माणूस आहे, हे संतांचं समीकरण आहे. परंतु तरी सुद्धा या जगातले सगळे माणसं तुकोबरायला देवदेव करताना दिसले नाही. विठाला 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 परमार्थ करताना दिसले नाही तुकोबरायला सगळे जगातले लोक. तुकाराम महाराज म्हणतात, अरे दिसायला माणसं आहे पण देवदेव करीत नाही, भजन करत नाही, भक्ती करत नाही. यांचं जीवन धन्य कसं होईल? धन्य जीवन धन्य झालं पाहिजे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी. अरे माणसाच्या जन्माला आला त्याचं जीवन धन्य झालं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, यांना धन्य म्हणावं कसं, कारण हे देवदेव करीत नाही. म्हणून संतांनी किंबहुना शास्त्राने तुमच्या माझ्यासारख्या माणसाचे 4 वर्ग पाडले. 4 वर्ग. पहिला वर्ग संसारासाठी संसार करणारा, दुसरा वर्ग संसारासाठी परमार्थ करणारा, तिसरा वर्ग परमार्थासाठी परमार्थ करणारा, आणि चौथा वर्ग परमार्थासाठी संसार करणारा. हे 4 मुद्दे आहे. या एका एका मुद्द्याचा विचार करू आणि लगी पंक्ती धरू. स्वयंपाक तयार आहे, लांबायचं कारण नाही. म्हणून हा 4 मुद्द्यावर कीर्तन आहे आजचं. तुकाराम महाराज आजच्या अभंगातून संतांच्या जीवनाला धन्यता देणारा हा अभंग आहे. मग तुकोबाराया संतांना का धन्यता देतात, या 4 मुद्द्याचा विचार केला की का धन्यता देता हे आपल्याला कळन. आणि हे कळन का लगी पंक्तीला जागा मिळत, अडचण नाही. या एका एका मुद्द्याचा विचार करू. 4 मुद्दे लक्षात ठेवा. पहिला मुद्दा संसारासाठी संसार करणारा, म्हणजे जन्माला माणूस म्हणून जन्माला आला. जन्माला येणं म्हणजे संसाराला येणं. जन्माला आला म्हणजे संसाराला आला. पहिला मुद्दा संसारासाठी संसार करणारा. जन्माला आला, संसार केला, मरून गेला. पहिला मुद्दा बाद झाला. दुसरा मुद्दा संसारासाठी परमार्थ करणारा. तिसरा मुद्दा परमार्थासाठी परमार्थच करणारा. आणि चौथा मुद्दा परमार्थासाठी संसार करणारा. हे 4 मुद्दे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हालाही त्रास होणार नाही आणि मलाही त्रास होणार नाही. म्हणजे सोपं जाईल कीर्तन. विठाला विठाला विठाला. एका एका मुद्द्याचा विचार करू, म्हणजे आपल्याला तुकाराम महाराज संतांच्या जीवनाला धन्यता का देतात हे आपल्याला कळलं विचार केल्यानंतर. पहिला मुद्दा, या जगातल्या माणसामध्ये पहिला वर्ग संसारासाठी संसार करणारा. माणसाच्या जन्माला आला म्हणजे संसाराला आला, पण कुठं मंदिरात नाही गेला, कुठं कीर्तनाला नाही आला, कुठं भजनाला नाही गेला, कुठं वर्गणी द्यायला नाही गेला, कुठं पंगत द्यायला नाही गेला, कोणाच्या कामीच नाही आला. हा पहिला वर्ग. म्हणजे फक्त माणसाच्या जन्माला आकाराने आला, पण माणसाचं कोणतंच कर्तव्य तो पूर्ण केलेले नाही याने. हा फक्त कुटुंबापुरता जागला. MBBS मिया बीबी बच्चे साथ, याचं एवढंच जीवन आहे. कंपाऊंडच्यात मुलं बाळं बायका पोरं गाडी माडी घरदार ऊस घास बस. याच्या पुढं काय, याच्या पलीकडे याला काही कळलं नाही आणि याच्या पुढे गेला नाही. अरे कुटुंबापुरतं जगणारा
फक्त कुटुंबापुरतं जगणारा याला संत ग्रंथ शास्त्र माणूस म्हणत नाही. कुटुंबापुरतं तर कावळे कुत्रे सुद्धा जगत आहे भाऊ. अरे माँ बाप तो कौवे चूहे कुबे होता है, माँ बाप तो कौवे चूहे कुबे होते हैं. माँ बाप किसी को नहीं है, बिना माँ बाप की ये दुनिया में कोई चीज पैदा ही नहीं होती. अरे मुलन बाळन बायकान पोरण घरदार कोणाला नाही आहे, कोणाला नाही आहे. एक घर बांधलं माणूस गुरगुर करतो. पठ्ठ्यान बांगला बांधला एवढा काय रंगला. घर बांधणं काही पुरुषार विशेष आहे का. एक घर बांधलं तो गुरगुर करतो. उंदीर माहिती येतो. उंदर आहे का रे इकडं. उंदर नाहीये, आणून सोडू का. चोखा मने माझे माझे चोखा मने फजितो खोर मने माझे माझे करो मने माझे माझे करो मने मने माझे करो. तुका म्हणे फजित खोर. माझे घर काय घर. एक घर बांधला तर टटर करतो. मी घर बांधलं. तो एक घर बांधला असन. उंदीर माहिती ना बरं. उंदीर पाहिजे लागतो असं एवढा राहतो. एवढा उंदीर. तुम्ही आम्ही एक घर बांधलं तर टटर करतो. एवढा उंदीर या घरात घुसवतो तर 6व्या घरात दिसतो. काय मोठे घर आहे. उंदराचे सापाचे. पूर्वी मोठ्या मोठ्या विहिरी असायच्या. आता बोर घेऊन बोर झाले माणसं. काय विहिरी. त्या विहिरीमध्ये पिंपळाचं लिंबाचं झुडूप असं असायचं झुकलेलं. त्याला गवळी नावाची पक्षीन. काय काड्या आणायची दादा. इकून तिकून काड्या जमा करायची. कुठून आणायची, कशा एकात एक टाकायची, कशी गुतायची, काय बांगला करायची. ती गवळी नावाची पक्षीन. काय सुंदर. खाली विठाला 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 कुंडली कवरदारी भगवान की जय. महाराज की जय. नारायणगिरी गवळीन नावाची पक्षी. काय काड्या आणायची महाराज. कुठून काड्या आणायची, कशा एकात एक गुंफायची, कशी त्या लटकून द्यायची गुंफून त्या विहिरीतल्या झाडाला. आणि काय बंगला. खाली एक मजला, वर एक मजला, मध्ये गॅलरी. ती गॅलरीवर बसायची आणि अशी झोका खेळती. तुम्ही आम्ही नुसतं जळवतो त्या खोप्याकडं. हाय असा बंगला आहे आपला. आमदार खासदार मंत्र्याचा. हा एका मंत्र्याच्या पियाचा फोन आहे. याचा तरी आहे नाही. काय बंगला. हिवाळ्यात थंडी वाजत नाही. आम्ही लहानपणी त्याचं ते कापूर आणायचं आणि ते डोक्यात घालायचं. वासुदेव 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 वासुदेव. कोणत्याही इंजिनियरच्या बापाला गवळीनीसारखा खोपा करता येणार नाही. काय आहे. अरे घरदार पक्षी करतात. घरदार उंदर मांजर. पोरं बायका पोराचं तरी काय धरून बसलात महाराज. तुम्ही आम्हाला 1-2 पोरं आहे तरी तटर करतो. मी काय समजतो पोरं आहे माय. अरे 4 पुत्र त्या दशरथा. अंतकाळी एकही नव्हता. तू येतं डीजे पुढंच नाचते. अरे ही रामाचं सांगू राहिलं मी. काय पोरं 2 पोरं येतं टटर करतो. माय पोरं काही बी करून करते. काय करते तो पोरं. अरे कोंबडी आहे ना इकडे पोरं. कोंबडी किती पोरं आहे. पुढं 10-15 चालती तिच्या मागं 10-15 इकून 10-12 तिकून 10-12. ती अशी आयटीत चालती. ती म्हणते काय सैन्य आहे. तिला वाटतं नरेंद्र मोदीची ती स्वतः. ती म्हणते मी काय समजते काय सैन्य आहे माझं. तिला मान थांबा आता महिनाभर निवडणूक आली कळन तोय पोराची. तोय पोरं कुठं जाते कळन. मुर्गी न तो पिल्लो घनो आगो पीछे थाट. कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. महाराज मुलं बाळ बायका पोरं घर दार इथपर्यंत संसार नाहीये. जो कुटुंबापुरतं जगतो तो मूर्तिमंत पशु आहे. मग कुटुंबाच्या बाहेर डोकून पाहणं हे माणसाचं काम आहे. म्हणून पहिला वर्ग संसारासाठी संसार करणारा. जन्माला आला संसाराला आला. कधी मंदिरात नाही गेला,
कुठं 2 रुपये दान नाही केले, कुठं पंगत नाही दिली, कुठं भजन नाही केलं, कोणा साधूचं दर्शन नाही केलं, कुठं एखादं पारायण नाही केलं, कधी काकडा नाही म्हणला. काकडा म्हणला त्याच्या पोटात आकडा उठवतो काकडा. ही पहिली अवलाद, पहिले वर्ग. यांना माणसाच्या जन्माला आला, संसाराला आला, रात्रंदिवस संसार केला आणि एक दिवस मरून गेला. याचा स्वतःलाही फायदा नाही झाला आणि जगालाही उपयोग नाही झाला. आलेला देव दुर्लभ नरदेव फुकाट गेला, फुकाट. पंढरीसी जारे आल्या न संसारा, पंढरीसी जारे आल्या न संसारा, धरा पंढरी बाजूला न संसार. पाणी द्या थोडं प्यायला. पंढरीसी जारे आल्या न संसार. काही नाही झालं. पंढरीसी जारे आल्या न संसारा, 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 पंढरीसी जारे पंढरीची जारे आल्यानो संसारा. जो संसाराला आला, जन्माला आला, तो देवाला शरण गेला पाहिजे. पण पहिला वर्ग संसारासाठी संसार करणारा देवाला शरण गेला नाही, मंदिरात आला नाही, परमार्थ केला नाही, जन्माला आला, संसार केला आणि मरून गेला. सांगा काय उपयोग झाला? त्याचाही उपयोग नाही झाला आणि जगाच्या कामी नाही आला. म्हणून पहिला वर्ग याचा आपणही फार विचार न केलेला बरा. कारण घुसकट खूप कांडिलं. काय निघन? घुसकटच काही निघन का? काहीच नाही ना, काहीच नाही. हात दुखतीन बुवा कांडू. तसं या पहिल्या वर्गाचं ज्यादा वर्णन केलं, आपले थोबड दुखन बुवा. शीन येईन आपल्याला, पुण्य होणार नाही. कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जन. हा काय सज्जन आहे का? हा याचा काय याचा विचार करू नये. म्हणून पहिला वर्ग संसारासाठी संसार करणारा खरा पण नाहीये आणि बरा पण नाहीये. बाबाला बरं वाटतं ना? हा हा, काही नाही, उष्णता आहे, गरमट आहे. काही नाही. आणि हा मी डॉक्टर आहे, ते बी माणसाचं नाही, तू मतलब ढोराचा आहे, ज्यादा आडलो तो माणसाचा. तुम्ही स्वामीला विचारा बा, खोटं नाही. अहो खूप चांगला दवाखाना चालू होता माझा, इतका दवाखाना चालू होता, चांगला दवाखाना होता. पण या साधू संत यांच्या नादी लागलो आणि बंद पडला. हाय नाही, इकडेच हिंडतो, चालायलाच कोण नाही. तो चालन कसा? बंद झाला. चांगला दवाखाना. म्हणून विना घेणाऱ्यांनी शक्यतो त्याच्यावर बोजा देऊ नये. आणि म्हातारे माणसाला त्रासच होतो, गरमट खूप आहे. म्हणून मी पहिले विचारलं, मी म्हणलं स्वामीजीचा चालक कुठे, त्यांना बोला. चोपदारला वाटलं मारायला, कुठे जायचं काय नको ना, तर कीर्तन हे म्हणले ड्रायव्हरला बोला. पण मग काम होतं. मी म्हणलं ज्याची चावी त्यालाच लागली पाहिजे. मी म्हणली गरमत थोडंसं काहीतरी आणा. मग त्याने हे लावला. आता मला करमायला लागलं. विठ्ठला 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 पुंडलिक वरदारी विठो श्री भगवान रामचंद्र भगवान सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज. पहिल्या वर्गाचा विचार आपण केला. संसारासाठी संसार करणारा खरा बी नाहीये आणि बरा पण नाहीये. काही उपयोग नाही, त्याला बी नाही, लोकाला बी. जाऊ द्या, सोडून देऊ. पहिला वर्ग तुम्हाला कळाला. दुसरा वर्ग संसारासाठी देवदेव करणारा, परमार्थ करणारा. परमार्थ करतो, पहिला लगेच करीत नव्हता, दुसरा करतो. पण कशासाठी करतो?
वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, हे वाढावे संतान. गृही व्हावे धनधान्य, 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 गृही व्हावे धनधान्य. दुसरा वर्ग देवदेव करतो, पण कशासाठी? संसारासाठी परमार्थ करणारा. पहिला वर्ग संसारासाठी संसार करणारा, खरा पण नाहीये आणि बरा पण नाही आहे. पहिला लगेच करीत नव्हता देवदेव. हा दुसरा वर्ग संसाराच्या लालचीनक होत नाही, पण देवदेव करतो. म्हणजे पहिल्यापेक्षा दुसरा वर्ग खरा नाहीये, पण संसाराच्या लालचीनक होत नाही, करतो ना देवदेव. पांडुरंगा पांडुरंगा 5 वाऱ्या करतो, पण त्याची इरीचं पाणी जाऊन दे आणि बाहेर बोर पाय भामट. म्हणजे ह्यो खरा नाहीये, पण बरं आहे. पहिला लगेच करीत नाही पहिला वर्ग, संसाराच्या लालचीनक होत नाही. हा दुसरा करतो ना, म्हणून दुसरा वर्ग हा संसारासाठी देवदेव करणारा, खरा नाहीये पण बरा आहे. पहिला वर्ग खरा नाही, बरा नाही. दुसरा वर्ग खरा नाहीये पण बरा आहे, संसारासाठी देवदेव करणारा. आता तिसरा वर्ग संसाराला आला, माणसाच्या जन्माला आला म्हणजे संसाराला आला, साधू झाला. तिसरा वर्ग बरं का, परमार्थासाठी परमार्थ करणारा. संसाराला आला, माणसाच्या जन्माला आला, साधू झाला, हिमालयात गेला. हिमालयात पहा, ती आबळ सुद्धा म्हणतो खरं सांगू राहिलं बाबा, खोटं नाही बोलत, दडदड करून राहिलं. तिसरा वर्ग हा साधू, साधू झाला, हिमालयात गेला, तपश्चर्या केली, साधना केली, महाराज पुण्य कमवलं, देव प्राप्त झाला आणि या साधूला मुक्त करून गेला, मोक्ष मिळाला. मुनी मुक्त झाले. भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभते. महाराज हा माणसाच्या जन्माला आला, संसाराला आला, हिमालयात गेला, साधू झाला, एवढा देवदेव केला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यागी येला, अवघा भोग त्यागी येला, अवघा भोग त्यागी येला. काहीच केलं नाही याना. तिसरा वर्ग फक्त देवदेव केला. याने मुलं नाही, बाळ नाही, बायका नाही, पोरं नाही, गाडी नाही, माडी नाही, मठ नाही, संस्थान नाही, मंदिर नाही, काहीच नाही केलं यानं काय केलं? फक्त तिसरा वर्ग काय केलं याने? फक्त परमार्थ केला महाराज, काही केलेलं नाही यानं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे, जनधन, माता पिता, फक्त देव. साधू झालेला आहे, साधू हिमालयात गेला, अंगाला राख लावली, देवाची साधना केली, पुण्य केलं, देव नावाचं तत्व आलं आणि याला मुक्त करून गेलं. तिसऱ्या वर्गाला, साधूला, याला काय म्हणता? पहिला वर्ग संसारासाठी संसार करणारा, खरा नाही बरा नाही. दुसरा वर्ग परमार्थ संसारासाठी देवदेव करणारा, खरा नाही पण. आता याने काहीच नाही केलं ना महाराज. याने बायको केली नाही, याला मुलं बाळ नाही, याला घर नाही, याला दार नाही, याला संस्थान नाही, याला मंदिर नाही, याला मठ नाही, याने लहान लहान पोरं सुद्धा शिकले नाही, याला काही नाही केलं. हा याने काय केलं? डायरेक्ट हिमालयात गेला, अंगाला राख लावली, हिमालयात गेला, साधू झाला, देवदेव केला, देव प्राप्त केला आणि मुक्त झाला. तिसरा वर्ग याला काय म्हणता? पहिला वर्ग खरा बी नाही बरा पण नाही, संसारासाठी संसार करणार. दुसरा वर्ग संसारासाठी देवदेव करणारा, खरा नाही पण बरा आहे. आता हा तिसरा वर्ग, याला खरं म्हणता का बरं म्हणता? कारण हा साधू झाला, हिमालयात गेला, निष्ठा देवदेव केला, देव प्राप्त झाला आणि स्वतः याला मुक्त झाला. हा याला काय म्हणता? खरं म्हणता का बरं म्हणता? पहिला खरा नाही बरा नाही, दुसरा खरा नाही पण बरा आहे. येतो ना कीर्तनाला, देतो ना वर्गणी, बरं आहे. खरा नाही पण बरं आहे. संसाराच्या लालचीना होत नाही देवदेव. अरे पण याने निष्ठा देवदेव केला, साधू आहे, हिमालयात गेला. हा याने मठ बांधला नाही, कुठं मंदिर बांधलं नाही, कुठं संस्था काढली नाही, कुठं पोरं शिकवले नाही, कुठं सप्ताह केला नाही. डायरेक्ट साधू झाला, हिमालयात गेला, देवदेव केला, स्वतः मुक्त झाला. हा तिसरा वर्ग फक्त देवदेव केला. दादा हा खरा आहे,
कारण यानं देवदेव केला. खोटं कसं म्हणावं याला? ह्यो खरा आहे महाराज, ह्यो बरा पण आहे. तिसरा वर्ग परमार्थासाठी परमार्थ करणारा खरा आहे, बरा आहे, पण चांगला नाही आहे. चांगला नाही अहो, साधू येतो असा साधू काय घे नाहीत आम्हाला त्याच्याशी. तिसरा वर्ग हा साधूचा हिमालयात गेला, साधू झाला, साधना केली, पुण्य कमवलं, स्वतः मुक्त झाला, देव प्राप्त केला, मुक्त झाला. ह्यो साधू खरा आहे, बरा आहे, पण चांगला नाही आहे. अरे तुम्ही साधूला चांगलं नाही मानणार काऊन? आम्हाला आमच्या गुरुने शिकवलं, सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी. सटर फटर लोकांच्या नादी लागायचं नाही म्हणणार त्याला चांगलं. तो खरा आहे, पण नाही कोण म्हणतं खरा आहे, बरा आहे, पण चांगला नाही आहे. का? त्याचं कारण आहे, कुठं चाललं? लगेच चालला नाही, मला यायचं होतं. हा तिसरा वर्ग खरा आहे, बरा आहे, साधूचा हिमालयातल्या खरा आहे, बरा आहे, पण चांगला नाही आहे. का? मायबाप, अरे हा हिमालयात गेला, साधू झाला, तपश्चर्या केली, देव प्राप्त केला, स्वतः मुक्त झाला, पण या साधूने तुमच्या माझ्यासारख्याचा विचार नाही केला. हा अप्पलपोटी आहे, ह्यो स्वार्थी आहे, याला फक्त स्वतःच कळलं, याने तुमच्या माझ्यासारख्याकडे लक्ष नाही दिलं, स्वतःचं कल्याण केलं, स्वतः मोक्ष प्राप्त केला यांना. म्हणून ह्यो साधू तिसरा वर्ग परमार्थासाठी परमार्थ करणारा खरा आहे, बरा आहे, पण चांगला नाही आहे, अप्पलपोट आहे, स्वार्थी आहे. हा याने तुमच्या माझ्यासारख्याकडे लक्ष नाही दिलं. पण या जगाच्या पाठीवर चौथा वर्ग असा आहे महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, चोखोबाराया, सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज, ह्या संतांचा चौथा वर्ग आहे. या संतांनी रात्रंदिवस परमार्थ केला, या संतांनी रात्रंदिवस परमार्थ केला, तुमच्या माझ्यासारख्या पामराला आवाज दिला, या रे लहान थोर, या रे लहान थोर, भलते नारे नर, या रे थोर, याती भलते नारे नर, याती भलते नारे नर, भलते नारे नर, या रे लहान थोर, याती भलते नारे नर, न लगे चिंता करना, हरे लाल तो याती भलते नारे नर, हरे चिंता जगातला चौथा वर्ग संतांचा आहे, परमार्थासाठी संसार करणारा. ज्ञानेश्वर राम 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 जय श्री राम 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 राम. स्वयंपाकाचं बाबा प्रभू रामचंद्र भगवान राम 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 राम, हरे राम 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 राम, हरे राम 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 राम, राजा राम 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 राजा राम राम राम, राम 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 श्री राम जय. परून जगाच्या पाठीवर चौथा वर्ग असा आहे की यांनी रात्रंदिवस परमार्थ केला आणि तुमच्या माझ्यासारख्या पामराला आवाज दिला, म्हणून तुकोबरायने या संतांच्या जीवनाला धन्यता दिली. धन्य ते संसारी, पहिल्या चरणात धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, दयावान आहात ते संत, दयावान आहात. पावसाची वेळ झाली, मला वाटतं आटपून घ्यावं, ते कीर्तन राहीन बाजूला, पण जेवणाचं अवघड आहे. स्वयंपाक तयार आहे, म्हणून या ठिकाणी थांबवतो.
मला धर्माविषयी 4 गोष्टी काही बोलायच्या होत्या तुमच्याबरोबर, परंतु वेळ नाही. कधीतरी येईल त्यावेळी. सुरू झालं. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली